आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने हल्ला केला होता। यातच जावई गंभीर जखमी झाला होता। इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता। पोट व छातीत खोलवर वार झाल्यामुळे गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला। तरी देखील आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अद्याप अटक न केल्यामुळे अमितच्या नातेवाईकांनी काल पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता। खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्या हिच्या सोबत प्रेमसंबंध होते, मात्र आंतरजातीमुळे विद्याच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नास विरोध होता। विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं। अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्यामुळे ते 2 मे रोजी घरी परतले। त्यानंतर त्यांच्या गुण्यागोविंदांनी संसारही सुरू होता।